हॅलो, कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मीही मजेत. आणि सकाळचे वाजलेले आहेत आता 4:45 आणि मी सकाळीच उठले कारण आज आहे आरुषचा शाळेचा पहिला दिवस. त्याची शाळा तशी तर कालपासूनच चालू झालेली आहे, पण तो आज 11 तारखेला जातो आहे. 10 तारखेपासूनच शाळा चालू झालेली आहे त्याची. तर त्याच्यासाठी मी आता लवकर उठले आणि माझं आवरून झालं आहे, फ्रेश झाली मी मस्त. आणि आरुषची तयारी झाली आता आंघोळीची, त्याचा पण ब्रश वगैरे झाला आहे. तर मी आज आरुषला टिफिनला बटाटाचा पराठा देणार आहे. तरी ते बटाटे उकडून झालेले आहे आणि हे गार करायला ठेवले. इकडे त्याचबरोबर मसालासुद्धा वाटून घेतला आहे. मस्त तयारी झालेली आहे आणि हा त्याच्या नवीन स्कूलमधला नवीन युनिफॉर्म आहे असा. रेडी, शाळेत जायला रेडी. ओके, ऑल द बेस्ट. पराठे इथं रेडी झालेले आहे. आता आरुषचा टिफिन भरते आणि इकडे आरुषचा नाश्ता चालू आहे. खूप मोठा हो, शिक्षण कर. ठीक आहे, चला पॅकिंग झाली. चलो फिर. मस्त वर्कआउट करून झालं आहे. आता बाकीच्या सगळ्या कामाला सुरुवात करते. मस्त. तर मी आता कपाट साफ करायला घेतलं आहे आणि कपाट साफ करायला घेतलं आहे. या एकाच मी कप्प्यामधले कपडे काढले, तर त्याच्यामध्ये एवढे सगळे कपडे नाही एवढे सगळे कपडे निघले. अजून हा पण खाली करायचा आहे, हा पण खाली करायचा आहे. तर आता हे मी एक एक व्यवस्थित ठेवते, कारण कसं आहे मुलांच्या आता शाळा चालू व्हायच्या आणि त्यांना सगळ्या गोष्टी वेळेवर भेटल्या पाहिजे. कारण सकाळ सकाळी खूप काही गडबड राहते आणि आता आमच्या आरुषची शाळा चेंज झाली, त्याच्यामुळे त्याच्यावाला तेवढा आरडाओरडा राहतो. 5 वाजेपासून आरडा सुरू होईल आमच्यावाला. कारण त्याच्या अगोदरची जी शाळा होती ना, तर ती 8ची शाळा 8:30ची शाळा होती. तर तो घरातून 8 वाजता निघायचं काही वाटत नव्हतं, पण मग आता त्याला घरातून 6:30ला म्हणजे 6:30लाच निघावं लागणार. आणि त्याची शाळा 8चीच आहे, पण थोडीशी लांब आहे इथून. त्याकरता त्याला बसला 6:30ला पोचावं लागेल. तर मी दुपारच्या जेवणामध्ये मस्त कढी आणि चपाती, शेंगादाण्याची चटणी केलेली आहे. मस्त तुम्हाला दाखवते मी. आहे शेंगादाण्याची चटणी, चपाती, राईस आणि इथे आहे मस्तपैकी कढी केलेली आहे. आता मी जेवण करून घेते. जेवण वगैरे झालं आहे मस्तपैकी आणि आता बॅग वगैरे धुवून झालेल्या आहेत माझ्या. आणि इकडे आरुष आला आहे. तर कसा होता आजचा पहिला दिवस? चांगला होता. मी तर त्याची शाळा जी होती ना, तर ती शाळा त्याची शाळेची बस जी होती ना, तर ती छोटी होती. आणि त्याच्यावाली पहिल्यापासून इच्छा होती की त्याला मोठी बस पाहिजे होती शाळेला. आणि ह्या शाळेमध्ये त्याची मोठी बस आहे, तर त्याला म्हणजे तो लय एक्सायटेड झाला होता शाळेत आज जायला. तर त्याने मला जास्त आरडाओरडा करायला नाही लावला. सकाळी उठला तेव्हा. तर कशी होती शाळेची, तर म्हणतो मस्त होती, मोठी होती. तर हा एक्सायटेडपणा त्याला वर्षभर राहायला पाहिजे, मला असं तरी वाटतंय. राहील ना? राहील का? हो. मध्ये किती मुलं आहे? क्लासमध्ये आहे 30 मुलं याच्या पहिल्याच म्हणजे शाळा आताच हे झाली आणि की 30 मुलं आले का शाळेत? क्लासमध्ये टोटल हां. आणि बसमध्ये किती बसते? बसमध्ये बसते 35-40. किती साठा काय मगाशी म्हणतोय 40 किती वाटलं 50-60 बरोबर बसा देवानी बस. हां. आणि आता डायरेक्ट 30-35 मग 30-35 नाही 35-40 बसते. 35-40 वर आला का? बसते. आणि बसमध्ये सुरुवातीला दरवाजाच्या समोर बसायचं नाही, समजलं? बसमध्ये हां, बसमध्ये दरवाजाच्या तोंडाजवळ बसायचं नाही. कारण कसं ड्रायव्हर अंकल राहते, ते ड्रायव्हर गाडी चालवते ना, ब्रेक वगैरे मारला, स्पीड ब्रेकर वगैरे ते फास्टमध्ये राहते ना, तर डायरेक्ट दरवाजा जर उघडा असला तर आपल्याला धक्का लागू शकतो. ती मावशी बसते ना गाडीमध्ये.
ये मला लागू राहिले ना खूप अरे ना तर काय रे काय जादू आहे पण ती टाईट बंद कर तू टाईट बंद करू चांगली आहे मोठी ना. बांध म्हण ना टाईट बंद कर म्हणतो या आताच काय टाकलं हळू बंद कर ना तू हळू कर ना वाकडा तसंच असतं बाहेर म्हणते होती वाकडा बाहेर टाईट बंद कर बंद कर काय मग ये काय गपचूप नीट बंद करते बाहेर असं चाललाय एकदम टाईट खोल हात लाल कर एकदम टाईट बंद कर एकदम टाईट खोल एकदम टाईट बंद कर बंद कर काय होतं पण त्याने आता थांब आता एकदम टाईट असं खोल असं माहिती मला मॅजिक काय नाही आलं मला नाही झालं ना बेट्या यो आताच बसला चल धरणार रे मी काय करू धरणार धर. मग काय होतं? गपचूप बंद कर ग मकड़ा मकड़ा जाली का लकड़ा चल खोल टाइट एकदम टाइट बंद कर एकदम टाइट खोल बंद कर एकदम टाइट बंद कर खोल बंद कर खोल बंद कर खोल बंद कर बस ना किती बार आहे बंद कर आता बंद कर हा एकदम टाइट खोल आता सोड रे हळूहळू काही झालं ना काही झालं ना मला असं वाटलं दिवस हात आहे ना असा ठॉप करून द्यावा. चहा बनून झालाय आणि आता चहा घेतोय आता वाजलेत 5:30 झालेले आता आणि मस्त चहा पितोय. आज सकाळी तुम्ही बघितलंच आरुषचा शाळेचा पहिला दिवस होता. त्याला टिफिनला छानसे पराठे करून दिले होते आणि त्यानंतर त्याची दुपारी आल्यावर भरपूर अशी मस्ती दोघांची चालू असते. तर संध्याकाळच्या वेळेस मस्तपैकी गवारीची भाजी आणि चपात्या केलेल्या होत्या. जेवण वगैरे झालं आहे आणि आता जस्ट बसलो आहे. मुलं गेलेत बाहेर जेवण करून. तर म्हटलं चला व्हिडिओ एंड करायचा राहिलेला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. माझा घसा अजूनही थोडासा खवखव करतो आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.